त्यांच्या मोर्चातून भारतीय जनता पार्टी कुळखी ग्रामपंचायतीचे सदस्य माऊली व त्याच्या पत्नी यांचा प्रवेश झाला। याचबरोबर खुंट्याचे ग्रामपंचायत सदस्य यांचाही प्रवेश झाला आणि दोन्ही ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या सहकारी माझ्या या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी त्यांचं मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। आणि निश्चितपणे खुंटे असो किंवा कुळखीची बदलणारी आता रचना असो, भविष्यात होणारी ही नगरपंचायत या दृष्टीने जास्तीत जास्त संख्येने ताकदीने भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येतील याची मला खात्री। आणि लवकरात लवकर त्याला कन्व्हर्जन नगरपंचायतीमध्ये करण्याच्या दृष्टीने जे काय आवश्यक आहे ठराव बाकीच्या संबंधित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। ग्रामविकास खात्याची मंजुरी लागेल, ग्रामविकास मंत्री यांच्यावर बोलणं झालेलं आहे। वर्षभरामध्ये कुळखीची नगरपंचायत त्याला ग्रामपंचायतीच्या असणारे प्रलंबित प्रश्न दोन्ही सोडवण्याकडे आम्ही लक्ष देणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामपंचायतीचे सदस्य माऊली त्यांचे मिसेस यांनी आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नेतृत्व भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांचं फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आणि यापूर्वी कुळखी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्यामध्ये पंचायत समितीचे सदस्य सचिन कदरवे असतील, विकास नाळे असतील, गोकुळ निंबाळकर असतील, आमचे मित्र संजय देशमुख असतील, वहिनी असतील, सर्वच सागर काकडे असतील, सर्व सदस्यांनी प्रवेश केला। त्यामध्ये राजेंद्र असतील, आमचे सगळे जुने पदाधिकारी नवे पदाधिकारी एकत्र येऊन कुळखीच्या विकासाचा ध्यास घेऊन खऱ्या अर्थानं या सर्व मंडळींनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फलटण तालुक्यामध्ये जे फलटण बदलत आहे त्याचप्रमाणे कुळखी बदल अपेक्षित आहे आणि त्यावर विश्वास ठेवून या सर्व मंडळींनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक योजना कुळखी गावाच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यासारखा विषय असेल, रस्ते असतील, अन्य काही योजना ज्या गावाच्या विकासासाठी आहेत त्या पूर्ण करण्याचं दादांनी आम्हाला आश्वासन यापूर्वी दिलेलं आहे। आणि खास करून आम्हाला कुळखी हे 25,000 लोकसंख्येचं असणारं गाव आणि लवकरच ती नगरपंचायत करण्याचा दादांचा स्वतःचा मानस आहे। त्याही दृष्टीनं दादांनी प्रयत्न सुरू केलेला आहे। दादांचाही मनापासून या ठिकाणी दादा तुमचा आभार मानतो। आणि भविष्यामध्ये उद्याची नगरपंचायत जरी झाली तरी 17-0 भारतीय जनता पक्षाचा विजय तुमच्या नेतृत्वाखाली असेल आणि ग्रामपंचायतीची निवडणूक जरी आमची झाली तरी ती 17-0 असेल असा विश्वास या निमित्तानं देतो। कारण आम्ही सगळे काम करणारी मंडळी ही एक दिलानं काम करणारे, कसल्याही पद्धतीचं आमच्यामध्ये दुसवा फुगवा असणार नाही। आणि जरी तशा पद्धतीची वेळ आली तरी 2 पावलं प्रत्येक ठिकाणी मी माघारी घेऊन आम्ही सगळेच एकमेकाला विश्वासात घेऊन या ठिकाणी तुमच्या नेतृत्वावर काम करू एवढंच या ठिकाणी हे करतो। माऊलीचा प्रवेश, त्यांच्या मिसेसचा प्रवेश या ठिकाणी झालाय। अतिशय कर्तबगार असा असणारा हा कार्यकर्ता आहे। जनमानसामध्ये त्यांची असणारी प्रतिमा खूप चांगली आहे, लोकांच्या मध्ये खूप मोठा दांडगा संपर्क त्यांचा निवळ कुळखी पुरताच मर्यादित अख्ख्या पंचायत समिती करून जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे। त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माऊलींना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे आणि सगळ्यांच्या बरोबरीनं पक्ष जी जबाबदारी ती जबाबदारी मी करतो। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।